कल्पना करा, चारही बाजूंनी अथांग समुद्र आणि त्या समुद्राच्या मध्यभागी उभी असलेली विमानं, धावपट्टीवरून वेग घेत क्षणार्धात आकाशात झेपावणारी विमानं. हे दृश्य आज जपान आणि हाँगकाँग सारख्या देशात वास्तव आहे. आणि आता अशीच एक अभियांत्रिकी किमया भारतातही साकारण्याची तयारी सुरू झाली. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात देशातील पहिल्या ऑफशोर विमानतळाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला वेग आलाय. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित जागेची पाहणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश दिलेत. मात्र हा केवळ आणखी एक विमानतळ उभारण्याचा प्रकल्प नाही, तो भारताच्या विमान वाहतूक व्यवस्थेचं भवितव्य बदलू शकतो, मुंबईवरील वाढता तणाव कमी करू शकतो आणि राज्याच्या पायाभूत विकासाला नवी दिशा देऊ शकतो. पण हे सगळं प्रत्यक्षात घडणार तरी कसं? समुद्रात हजारो एकर जमीन तयार करणं खरंच शक्य आहे का? त्यासाठी किती हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे? जगातील कोणत्या देशांनी अशी अभियांत्रिकी किमया आधीच करून दाखवली आहे आणि भारतासाठी हा प्रकल्प इतका महत्वाचा का मानला जातो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पहा आजचा इन्फ्रावर बोलू काही हा विशेष भाग. नमस्कार, न्यूज रंकामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया की पालघर मधील ऑफशोर विमानतळाची संकल्पना अचानक समोर आलेली नाहीये. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती हवाई वाहतूक, भविष्यातील पायाभूत सुविधांची गरज आणि वाढवण बंदरासारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विचार करून गेल्या काही वर्षांपासून या कल्पनेवर अभ्यास सुरू होता. यासोबतच समुद्री जैवविविधता, मत्स्य व्यवसाय आणि किनारपट्टीवरील परिसंस्थेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचाही सखोल विचार करण्यात येतोय. आता हा प्रकल्प प्रत्यक्ष नियोजनाच्या निर्णायक टप्प्यात पोहोचला असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे डीपीआर तयार केला जातोय. याच ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो, भारतात आधीच मुंबई, नवी मुंबई आणि इतर अनेक विमानतळ असताना आणखी एका विमानतळाची गरज का भासतेय आणि तोही थेट समुद्रात? याचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर आधी मुंबईच्या वाढत्या हवाई वाहतुकीकडे पाहावं लागेल. मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्र आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचं प्रमुख प्रवेशद्वार आहे. त्यामुळे दरवर्षी कोट्यावधी प्रवासी मुंबई विमानतळाचा वापर करत असतात. मात्र शहराच्या मध्यभागी असलेल्या या विमानतळाच्या विस्ताराला आता भौगोलिक मर्यादा आड येत आहेत. नवीन धावपट्ट्या उभारण्यासाठी जागा नाहीये आणि वाढत्या विमान वाहतुकीमुळे स्लॉटची कमतरताही गंभीर बनत चालली. हीच गरज लक्षात घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलं. मात्र तज्ज्ञांच्या मते मुंबई महानगर प्रदेशातील पुढील काही दशकातील हवाई वाहतुकीची वाढवणसारखं देशातील सर्वात मोठं खोल समुद्री बंदर, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि वेगाने वाढणारी औद्योगिक गुंतवणूक यामुळे भविष्यात नवी मुंबई विमानतळावरही मोठा ताण येऊ शकतो. त्यामुळे दीर्घकालीन गरज लक्षात घेऊन आणखी एका अत्याधुनिक विमानतळाची आवश्यकता निर्माण झाली आणि याच ठिकाणी पुढे येते ऑफशोर विमानतळ ही संकल्पना. पण हा ऑफशोर विमानतळ नेमका असतो तरी काय? नाव ऐकायला जरी वेगळं वाटत असलं तरी त्यामागचं तंत्रज्ञान अत्यंत रंजक आहे. सामान्यतः विमानतळ हे जमिनीवर उभारले जातात. मात्र ज्या शहरांमध्ये विस्तारासाठी जागाच उरलेली नसते तिथे अभियंते समुद्रात कृत्रिम जमीन तयार करून त्यावर संपूर्ण विमानतळ उभं करतात. यालाच ऑफशोर विमानतळ किंवा सी बेस्ड एअरपोर्ट म्हटलं जातं. यासाठी सर्वप्रथम समुद्र तळाचा सखोल अभ्यास केला जातो. समुद्राची खोली, भरती ओहोटी, समुद्र तळाची रचना आणि पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास झाल्यानंतर त्या भागाभोवती मजबूत संरक्षण भिंती उभारल्या जातात. त्यानंतर भराव टाकून कृत्रिम जमीन तयार केली जाते आणि त्यावर धावपट्ट्या, टर्मिनल आणि इतर सुविधा उभारल्या जातात. म्हणजेच हा केवळ विमानतळ उभारण्याचा प्रकल्प नसून कृत्रिम भूभाग निर्माण करून त्यावर जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उभारण्याचा अभियांत्रिकी चमत्कार आहे. याच टप्प्यावर एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की भारताचा हा पहिला ऑफशोर विमानतळ नेमका कुठे उभारला जाणार आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यातील कोरेगावचा समुद्र किनारा. अरबी समुद्रालगत कृत्रिम भूभाग तयार करून इथे देशातील पहिला ऑफशोर विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे ही जागा देशातील सर्वात महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या वाढवण बंदराच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे भविष्यात हा संपूर्ण परिसर देशातील सर्वात मोठ्या वाहतूक आणि लॉजिस्टिक्स हब पैकी एक बनू शकतो. या ठिकाणाची निवडही अत्यंत रणनीतीपूर्वक करण्यात आली. प्रस्तावित विमानतळ उत्तन विरार सागरी सेतूपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या सागरी सेतूचा विस्तार करून विमानतळाला थेट जोडणी देण्याची योजना आहे. याशिवाय मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा द्रुतगती मार्ग, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि वाढवण बंदर यांच्याशी या विमानतळाची थेट कनेक्टिव्हिटी प्रस्तावित आहे. म्हणजेच समुद्रमार्ग, रेल्वे, रस्ते
आणि हवाई वाहतूक यांना एकाच ठिकाणी जोडणारं भारतातील पहिलं मोठं मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतुकीलाही मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे. प्राथमिक आराखड्यानुसार या विमानतळावर 2 धावपट्ट्या असू शकतात. दरवर्षी सुमारे 9 कोटी प्रवाशांची आणि जवळपास 30 लाख मेट्रिक टन माल वाहतुकीची क्षमता लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात हा देशातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक ठरू शकतो. याशिवाय इथे आधुनिक प्रवासी टर्मिनल, स्वतंत्र कार्गो कॉम्प्लेक्स, विमानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी MRO म्हणजेच मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल सुविधा तसेच जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक्स आणि कार्गो सेवा विकसित करण्याची योजना आहे. वाढवण बंदर आणि परिसरातील इतर बंदरांशी जोडणी झाल्यानंतर आयात निर्यात आणि माल वाहतुकीसाठी हा परिसर देशातील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. मात्र इतका भव्य प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे. विविध अहवालानुसार या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 45,000 कोटी ते 76,000 कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. मात्र हा केवळ प्राथमिक अंदाज असून सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाल्यानंतरच अंतिम खर्च निश्चित होईल. आता प्राथमिक नियोजनानुसार 2026 मध्ये बांधकामाला सुरुवात होण्याची आणि 2030च्या दशकाच्या सुरुवातीला विमानतळ कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. सध्या हा प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात असून DPR नंतर अंतिम आराखडा, पर्यावरणीय मंजुरी, निधीची रूपरेषा आणि बांधकामाचं वेळापत्रक निश्चित केला जाईल. मात्र कागदावरील हा आराखडा प्रत्यक्षात साकार करणं हीच सर्वात मोठी कसोटी असणार आहे. कारण समुद्रात विमानतळ उभारणं हे जगातील सर्वात गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी कामांपैकी एक मानलं जातं. समुद्रात विमानतळ उभारणं हे ऐकायला जरी अविश्वसनीय वाटत असलं तरी जगात असे विमानतळ आधीच यशस्वीपणे कार्यरत आहेत. मग कोणत्या देशांनी ही अभियांत्रिकी किमया करून दाखवली आहे, त्यांनी कोणतं तंत्रज्ञान वापरलं आणि त्या अनुभवातून भारत काय शिकू शकतो, हे सगळं पाहण्यासाठी चला आता जगातील काही सर्वात प्रसिद्ध ऑफशोर विमानतळांची सफर करूया. खरं तर भारत हा असा प्रयोग करणारा पहिला देश नाही. अनेक देशांनी दशकांपूर्वी समुद्रात कृत्रिम भूभाग तयार करून अत्याधुनिक विमानतळ उभारलेत आणि आज हे विमानतळ त्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आधार बनले. सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे जपानमधील कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ. ओसाका उपसागरात कृत्रिम बेट तयार करून 1994 मध्ये हा विमानतळ उभारण्यात आला. सुरुवातीला हा प्रकल्प अशक्य मानला जात होता. मात्र अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या जोरावर समुद्राच्या मध्यभागी जगातील सर्वात आधुनिक विमानतळांपैकी एक हा उभा राहिला. विशेष म्हणजे हा विमानतळ भूकंप आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक संकटाचाही सामना करण्यासाठी विशेष पद्धतीने डिझाईन करण्यात आलाय. दुसरं महत्वाचं उदाहरण म्हणजे हाँगकाँगचा चेक लॅब कॉक आंतरराष्ट्रीय विमानतळ. हा विमानतळ उभारण्यासाठी 2 लहान बेटांना जोडून सुमारे 12.5 चौरस किलोमीटरचा कृत्रिम भूभाग तयार करण्यात आलाय. आज हा विमानतळ जगातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि कार्यक्षम विमानतळांपैकी एक मानला जातो. याशिवाय जपानमधील चुबू सेंट्रल आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दक्षिण कोरियातील इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ ही देखील ऑफशोर अभियांत्रिकीची यशस्वी उदाहरण आहेत. या विमानतळांनी केवळ हवाई प्रवासी वाहतूक वाढवली नाही तर पर्यटन, उद्योग, निर्यात आणि जागतिक व्यापारालाही मोठी चालना दिली. म्हणजेच पालघरमध्ये प्रस्तावित विमानतळ हा पूर्णपणे नवा प्रयोग नाहीये. जगभरातील यशस्वी ऑफशोर विमानतळांच्या अनुभवांवर आधारित तंत्रज्ञान आणि नियोजनाचा अभ्यास करूनच हा आराखडा विकसित केला जातोय. जगातील ही उदाहरणं पाहिल्यानंतर आता परत वळूया भारताकडे. कारण प्रश्न आहे, भारतासाठी हा प्रकल्प इतका महत्वाचा का मानला जातोय? याचं उत्तर केवळ एका नव्या विमानतळात नाहीये. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील भविष्यातील वाढत्या हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्यास मदत करू शकतो. त्याचबरोबर वाढवण बंदर, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि इतर महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना एकमेकांशी जोडणारा महत्वाचा दुवा ठरू शकतो. मात्र या प्रकल्पाचं महत्व जितकं मोठं आहे तितकीच त्याची आव्हानही मोठी आहेत. समुद्रात कृत्रिम जमीन तयार करणं, किनारपट्टीचं संरक्षण, पर्यावरणीय संतुलन राखणं, हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेणं आणि हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक उभारणं या सर्व बाबी अत्यंत काळजीपूर्वक हाताळाव्या लागणार आहेत. त्यामुळे सध्या तयार होत असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR हा या संपूर्ण प्रकल्पाच्या भवितव्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर विकासाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो. आज ही केवळ एक संकल्पना आहे, उद्या ती भारताच्या अभियांत्रिकी क्षमतेचं प्रतीक ठरू शकते. आणि त्या दिवशी समुद्राच्या मध्यभागातून आकाशात झेपावणारा प्रत्येक विमान भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या नव्या पर्वाची साक्ष देत असेल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या न्यूज रंकाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.